नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आणि आज मी आलेलो आहे हॉटेल रानवारा, अस्सल गावरान चव, म्हणजेच गावाकडची अस्सल चव बघायची असेल तर आपल्याला आज जायचं आहे हॉटेल रानवारा। चला तर मित्रांनो, आज बघूयात आपण हॉटेल रानवाराचं अस्सल गावरान जेवण। मी आणि माझा सहकारी मित्र तुळजापूरहून धाराशिवला येत असताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली। आम्ही रस्त्याच्या कडेला गर्दी बघून आमची गाडी साईडला उभा केली आणि बघतो तर काय, हॉटेल रानवारा या हॉटेलवरती गर्दी होती। मग आम्ही विचार केला, चला आपणही जाऊन बघूयात नेमकं हॉटेल रानवारा मध्ये काय मिळतं। मग आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केला। सर्वप्रथम आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर आई तुळजाभवानीचे देवीचं दर्शन घेतलं आणि लागले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं। यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला आहे हॉटेलच्या व्यवस्थेबद्दल। इथं बघा तुम्ही, बसायची व्यवस्था चांगली आहे। इकडं तंदुरी रोटी बनवण्याचं काम चालू आहे आणि आता इकडे बघा एक किचन आहे, इथं व्हेज जेवण बनवण्याचं काम चालू असतं। हे व्हेजचं किचन आहे। मी सर्वप्रथम व्हेजच्या किचनमध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर मला समोरच चुलीवर भाकरी बनवण्याचं चालू होतं आणि मी बघितलं तर चुलीमध्ये विस्तव अगदी रसरशीत भरलेला होता आणि ह्या काकू स्वयंपाक बनवून देत होत्या। काकूने आम्हाला बघितल्यानंतर चुलीमध्ये लाकडं घालायला चालू केली आणि पीठ घेतलं। पीठ घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायला चालू केलं। हे आहे भाकरीचं पीठ। ह्या काकू आहेत, ह्या काकू आता भाकरीचं पीठ मळत आहेत। मी बघा अगदी फास्ट काकूंचा हात चालू आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटात काकूकडून भाकरी तयार होते। मी त्यांच्याकडे बघितलेलं की त्यांनी जी भाकरी बनवत होते ते एकदम फास्टमध्ये बनवत होते। आणि इकडे बघा तुम्ही, काकूनी मस्तपैकी भाकरी तयार केलेल्या आहेत। आता मटणाचं जेवण म्हणलं की चुलीवरच्या भाकरी आल्याच। आता काकूनी ही भाकरी तव्यावर टाकलेली आहे। बघा तुम्ही, चुलीवरच्या भाकरी आणि खरडा मटण हे खाण्याचा योग काही औरच असतो। भाकरी तयार झालेली आहे। आता आपण नॉनव्हेज किचनकडे वळूयात। चला तर आता आपण जाऊया त्यांच्या किचनमध्ये। हे नॉनव्हेजचं किचन आहे। चला तर आता आपण पाहूया त्यांची किचन आणि हे नॉनव्हेजचं किचन आहे। चला पाहूयात आपण किचनमध्ये। मी तुझ्याकडे बघ काय घेऊन होता। हे आहे रस्सा आणि रस्स्यावर बघा तुम्ही तरी। आपण किचनमध्ये आल्यानंतर किचनमध्ये जो खरडा बनवला जातो तो कशा पद्धतीने बनवला जातो ते आता आपण बघूयात। खरडा घेतलेला हा आहे हिरव्या मिरचीचा खरडा। याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आता टाकलेली आहे। धना पावडर टाकलं, आता धना पावडर टाकलेली आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं काम चालू आहे।
आता दही टाकलं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक दही पण टाकलेलं आहे. चांगलं परतून घेत आहेत आणि आता मटणाचे पीस याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि पूर्ण मसाला त्याला लागलेला आहे. तुम्ही आता इकडे बघा, मटण खरडा अगदी जबरदस्त. आणि विशेष म्हणजे याचा जो स्वाद आहे तो आम्ही बघितल्यानंतरच आम्हाला एकदम असं वाटत आहे की तोंडाला पाणी सुटलेलं आहे. अशा पद्धतीचा मटण खरडा तयार झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये थोडंसं सूप मिक्स केलेलं आहे. वरतून खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे, नॉर्मल मीठ, आणि जसं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि त्याला परतून घेत आहेत. एकदम जबरदस्त बनवण्याची क्वालिटी जी आहे ते जबरदस्त आहे. आता सध्या मला वाटत आहे की कढईला असं म्हणजे सेंट चांगल्या प्रकारचा येत आहे. अगदी खमंग वास येत आहे. त्याला आपण कोथिंबीर टाकू. शेवटची जी स्टेप आहे ती कोथिंबीर मिक्स केलेली आहे. अशा पद्धतीने मटण खरडा हा तयार झालेला आहे. आणि आता तो ग्राहकाच्या आग्रहास्तव किंवा पसंतीनुसार तो आता प्लेटमध्ये घेऊन जात आहेत. असं दिसतंय. आता हा मटण खरडा पूर्ण तयार झालेला आहे आणि ग्राहकाच्या टेबलवर हे आहे मटण थाळी. इकडे आहे रस्सा, चपाती आहे, इकडं रोटी आहे. आता आपण हॉटेल रानवारामध्ये आलेलो आहेत आणि हॉटेल रानवारामध्ये गिराईक आहे. गिरायकांची गर्दी आहे. इकडे बघू शकता तुम्ही गिराईक आहे. आणि आता आपण गिरायकाला विचारूयात की आपण ते कुठून आलेत. काका तुम्ही कुठून आले? धारोळ. हमेशा येता का? तुम्ही जी जेवणाची ऑर्डर दिली आहे नेमकं कोणत्या प्रकारचं तुम्ही जेवण मागवलेलं आहे? मटण थाळी. हां डाळ तडका. मित्रांनो, तुम्ही आता बघा, इकडे काकांनी मटण थाळी मागवलेली आहे आणि त्या मटण थाळीमधले ॲटम तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, इकडचे हे आहे मटण, हे आहे सोप, इकडं आहे अंडा कढी आणि इकडं आहे रस्सा. आणि साईडला बघा तुम्ही, इकडं जिरा राईस आहे आणि सुट्टीला इकडे बघा कांदा, लिंबू आहे आणि काकाने इकडं डाळ आणि रोटी घेतलेली आहे. हे बघा, हे आहे सोप आणि इकडं आहे मच्छी. काका तुम्ही कुठून आले? काटी सावरगाव. बरं, याच्या आधी कधी या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला आले होते का? आता जी तुम्ही ऑर्डर दिलेली आहे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? नॉनव्हेजमध्ये तुम्ही काय मागवलं? तर हे बघा, काकांनी आता हे मागवलेले आहे मच्छी आणि मटण थाळी पण मागवलेली आहे. मटण खरडा आणि आता तुम्ही हे मटण खरडा जे मागवलेलं आहे त्याची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला आणि क्वांटिटी कशी आहे त्याची? म्हणजे प्लेटमध्ये जास्त वगैरे आहे की नाही? पीस कसे आहेत त्याचे? आता आम्ही
हॉटेल रानवारा यांचं मेनू कार्ड बघायचं ठरवलं. मेनू कार्ड बघत असताना सर्व काही आयटम वेगळे दिसत होते. मग ठरवलं आपण. अशा प्रकारे आता माझी प्लेट आलेली आहे आणि मी या हॉटेलमधलं स्पेशल मटण खरडा, जो मटण खरडा आहे तो आता मी मागवलेला आहे आणि आता माझं हे ताट येत आहे. बघूयात. तर तुम्ही आता बघू शकता, ज्याची मी आतुरतेनं वाट पाहत होतो ते ताट आता माझ्या समोर आलेलं आहे. हे माझं ताट पूर्ण आलेलं आहे आणि इकडे बघा, हे आहे ज्वारीची भाकरी, इकडं आहे मटण खरडा. तुम्ही बघा, मटण खरडा हा हिरव्या मिरचीपासून बनवलेला असतो आणि इकडं साईडला आहे लिंबू, कांदा, इकडं आहे सोप आहे आणि इकडं आहे चटणी आणि मसाला राईस. तर अशा पद्धतीनं हे ताट आलेलं आहे आणि आता आपण याची चव बघूयात, क्वालिटी बघूयात. क्वांटिटी तर आहे मित्रांनो, विशेष सांगायचं म्हणजे क्वांटिटी आहे, पण क्वालिटी आता आपण बघूयात. आपण हॉटेलला कसं वाटलं, जेवणाची क्वालिटी, हॉटेलचं सीट, कसं वाटलं? तसं बघायला गेलं तर आम्ही धाराशिवला गेलेलो होतो. धाराशिवून जात असताना आम्हाला आपलं हॉटेल रानवारा हे दिसलेलं आहे आणि हॉटेल रानवारा दिसलेला असताना आम्ही गाडी थांबवली आणि बघितलं की गाड्या फोर व्हीलर भरपूर प्रमाणात उभारलेल्या होत्या. मग गर्दी बघितली, त्याच्यामुळं असं वाटलं की बाबा इथं गर्दी इतकी भरपूर आहे, तर आपण यांची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ती बघावं म्हणून आम्ही हॉटेल रानवारा म्हणजे तुमच्या हॉटेलमध्ये आलो. आम्ही तुमचं स्पेशल जे मटण खरडा आहे ते आम्ही क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण पीस देता ते जास्त प्रमाणात आहे. मित्रांनो, आता आम्ही यांच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर इथलं जे स्पेशल मटण खरडा आहे तो मटण खरडा आम्ही खाऊन बघितलेला आहे, त्याची क्वालिटी बघितलेली आहे, चव बघितलेला आहे आणि आम्हाला ते मटण खात असताना असं वाटलं की अगदी आम्ही लहानपणी हिरव्या मिरच्याचं मटण खात होतो. मटण खायला मिळालं, क्वांटिटी चांगली आहे आणि मी जसं ह्या हॉटेलमध्ये आलेलं आहे, हॉटेल रानवारामध्ये, तसं आपणही या. इथली क्वांटिटी बघा, क्वालिटी बघा, इथली स्वच्छता बघा, बसण्याची स्पेशल व्यवस्था आहे. प्रत्येकांना सेपरेट बसण्यासाठी टेबल आहेत, स्वतंत्र छोट्या छोट्या रूम आहेत. तर मित्रांनो, इथलं एकदम म्हणजे जबरदस्त वाटलं. नमस्कार मित्रांनो, आपण असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.